शिवतीर्थवरील सभेत फडणवीसांकडून लावरे तो व्हिडिओ, राज आणि उद्धव ठाकरेंचे एकमेकांवरील टीकेचे जुने व्हिडिओ दाखवले तर आपला मुलगा रशीद मामूसोबत बसला हे पाहून बाळासाहेबांना काय वाटत असेल? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात. पुण्याच्या बापाचा बाप आला तरी मुंबई तोडू शकणार नाही, फडणवीसांकडून स्पष्ट. तर 30 वर्ष कंचे खेळले का? चुलूभर पाणी में डूब मरो, फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा. ज्या उद्योगपतींवर टीका करतात त्यांनाच घरी बोलवतात, तुमची मुलं त्यांच्या लग्नात नसतात, कोण कोणाचा दोस्त कळू द्या. अदानींवरील टीकेवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा राज ठाकरेंवर निशाणा. गौतम अदानींनी गन पॉइंटवरील सगळी विमानतळं घेतली, राज ठाकरेंचा आरोप. तर अदानींशी दोस्ती करण्याइतका मी अडाणी नाही, राज ठाकरेंचा प्रत्युत्तर. गौतम अदानींनी कोणकोणत्या राज्यात किती गुंतवणूक केली याची फडणवीसांनी यादीच वाचली. तुम्ही मराठी माणसाला शिव वडापावची गाडी दिली, मात्र आम्ही मराठी माणसाला उद्योजकही बनवू आणि नोकरीही देऊ, फडणवीसांचा राज ठाकरेंवर पलटवार. दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटिक्स, 5 साल घर में और चुनाव आए तो मुंबई खतरे में. शिवतीर्थवरील सभेतून एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर जोरदार निशाणा. मुंबईचा महापौर महायुतीचा आणि मराठीच होणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त. ठाकरे बंधूंनी मराठी माणसांसाठी काय केलं? शिंदेंचा सवाल. तर नो सेटलमेंट, फक्त डेव्हलपमेंट हाच आमचा अजेंडा, शिंदेंचं वक्तव्य. तुम्हाला जमिनीत गाडेपर्यंत संपूर्ण नायनाट होईपर्यंत आणि महाराष्ट्रात नवीन पर्व सुरू होईपर्यंत राज आणि उद्धव ठाकरेंची युती टिकणार. संजय राऊतांचा हल्लाबोल तर तुमचं अस्तित्व धोक्यात आलंय, मराठी माणसांचं हित जपायला आम्ही समर्थ आहोत, एकनाथ शिंदेंचा पलटवार. ही मराठी माणसाची नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई. बीएमसी लुटण्याचं त्यांचं स्वप्न तुटलं, त्यामुळे हे भंग झालेले प्रेमी झाले. TV9 मराठीच्या मुलाखतीत फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा. धारावी पुनर्विकासाबाबत 2014 नंतर आम्ही टेंडर काढलं, मात्र आमचं टेंडर रद्द करून ठाकरेंनीच नवं टेंडर काढून अदानीकरण केलं, मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप. राज ठाकरेंच्या घरातील अदानींसोबतचा फोटो अमित साटम यांच्याकडून ट्विट. राज ठाकरेंच्या अदानींवरील टीकेनंतर अमित साटम यांनी ट्विट करत डिवचलं. ठाकरेंची एकही महापालिकेत सत्ता येणार नाही, ठाकरेंनी एकतरी महापालिका निवडून आणून दाखवावी, मंत्री गिरीश महाजन यांचं ठाकरे बंधूंना आव्हान. उद्धव ठाकरेंनी कशी मुंबई लुटली आणि 40,000 कोटी कसे घरी नेले राज ठाकरेंनी सांगितलंय, त्यामुळे मुंबईचे खरे लुटारू कोण हे मुंबईकरांना माहिती, मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर पलटवार. बॉम्बेचं मुंबई भाजपच्या राम नाईकांनीच केलं, अण्णामलाईंचं वक्तव्य गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. वाढवण बंदरामुळे गुजरातचं सर्वात जास्त नुकसान, मुंबई गुजरातला सोडणार हे वक्तव्य मूर्खपणाचं, ठाकरेंनी आपला स्क्रिप्ट रायटर बदलायला हवा. TV9 मराठीच्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा. उद्धव ठाकरे कोणत्या मनाचे? उद्धव ठाकरे कोणत्याही संवैधानिक पदावर नव्हते, कोस्टल रोडच्या उद्घाटनाचा त्यांना अधिकारही नव्हता, पण मी म्हटलं की मला श्रेयवादाच्या लढाईत पडायचं नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. समृद्धी महामार्गाचं श्रेय माझं आणि एकनाथ शिंदेंचं, समृद्धी महामार्गाच्या कामात उद्धव ठाकरेंचं 0 योगदान, केवळ महामार्गाचं नामांतर करण्याएवढंच ठाकरेंचं योगदान. समृद्धी महामार्गावरच्या कामावरून मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका. किरीट सोमय्यांचे सुपुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार दिला नाही, उबाटा आणि शरद पवारांना उमेदवार सापडला नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. अनेक ठिकाणी यांना उमेदवार सापडलेच नाही, अनेक वॉर्डमध्ये यांना उमेदवार मिळाले नाही, लोक तिकीट घ्यायला तयार नव्हते, असंही वक्तव्य. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सभेत माझ्याविषयी खूप बोलले, पण तुमच्या धमक्यांना घाबरत नाही, ठाकरे बंधू धमकी देत असल्याचा अण्णामलाईंचा आरोप. अपशब्द वापरल्यानं राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करावा, राज ठाकरेंनी माफी मागावी, रवी राजा यांची मागणी. मुंबईत चांगल्या वातावरणात मराठी व दक्षिण भारतीय राहतात, रवी राजा यांची प्रतिक्रिया. अण्णामलाईंबाबत राज ठाकरेंनी केलेल्या वक्तव्याचा निषेध, राज ठाकरेंकडून अण्णामलाईंचा रसमलाई असवले. तमिल सेल्वन आक्रमक, मुंबईबद्दल अण्णामलाई चांगल्या हेतूनं बोलले, तमिल सेल्वन यांची प्रतिक्रिया. घराघरात मतांसाठी 5-5 हजार वाटतात, 66 ठिकाणी पैसे देऊन फॉर्म मागे घ्यायला लावले, राज ठाकरेंचा आरोप. धात्र कुटुंबातल्या तिघांना 15 कोटींची ऑफर, तर सुशील आवटे यांना 1 कोटी रुपयांची ऑफर, राज ठाकरेंचा दावा. प्रचार थांबेल आणि मग सरकारकडून घराघरात पैसा वाटायला सुरुवात होईल, राज ठाकरेंची टीका. तर भाजपचे लोक पैसे वाटतात तर शिंदेच्या शिवसेनेचे लोक त्यांना पकडतायत, राज ठाकरेंचा हल्लाबोल. नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक 11 मधील शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार शिवराम पाटील यांच्या पुतण्याने पैसे वाटप केल्याचा आरोप. भाजपचे उमेदवार संदीप म्हात्रे आणि किशोर पाटील यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर. गजानन काळेंकडून फडणवीसांकडे कारवाईची मागणी. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात पैसे वाटपाचा आरोप. प्रभाग क्रमांक 193 मध्ये ठाकरे सेनेच्या उमेदवाराच्या पतीवर पैसे वाटपाचा आरोप. माजी शाखा प्रमुखांकडून व्हिडिओ व्हायरल.
ठाकरे बंधूंचा प्रचाराचा फोकस चुकत आहे. ठाकरेंनी अनेकदा भावनिक बोलून मतं मागितली. आता त्यांनी विकासावरच मतं मागावी. चंद्रशेखर बावनकुळेंचं आव्हान. महाराष्ट्रात मराठीच असणार, सांगायची गरज नाही. कामाच्या मुद्द्यावर भर देणं जास्त महत्वाचं. ठाकरेंचा मराठी मुद्दा निवडणुकीत टिकणार नाही. खासदार रवींद्र वायकरांची ठाकरे बंधूंवर टीका. दोन पप्पू एकत्र येऊन एकमेकांना मिठ्या घालतायत. रामदास कदम यांची राज आणि उद्धव ठाकरे युतीवरून टीका. तर फडणवीसांचं नाही, तुमचं हिंदुत्व तपासण्याची गरज आहे. रामदास कदम यांची टीका. राज ठाकरेंची परप्रांतीय रिक्षा चालकांना मारण्याची भूमिका काँग्रेसला मान्य नाही. वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया. दुबार मतदार आले तर त्यांना मारा ही राज ठाकरेंची भूमिका काँग्रेसची नाहीये. संवैधानिक पद्धतीनं निवडणूक आयोगाने कारवाई करावी. वर्षा गायकवाड यांची मागणी. राज ठाकरेंकडून खोटा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न. गुणरत्न सदावर्तेंची ठाकरे बंधूंच्या भाषणावर टीका. ठाकरेंकडे मतदार शिल्लक नाही, लोक आकर्षित होत नाही. सदावर्तेंचा हल्लाबोल. राजकारणात गोल मारणारे खूप, पण आम्ही 16 तारखेला जिंकणार. मी आता पूर्ण वेळ राजकारणात असणार. राजकारणात राहून बदल करता येतील हे आम्ही करू. अमित ठाकरेंचं वक्तव्य. पालिकेचा 99% निधी सत्ताधारी आमदारांना दिला. मुंबईत एकही खरा मुंबईप्रेमी मंत्री नाहीये. पालकमंत्री आपापसात भांडणात गुंतलेत. आदित्य ठाकरे यांचा निशाणा. आदित्य ठाकरेंच्या मनसेचा भगवा गार्ड मुंबईत लॉन्च. प्रत्येक बूथवर 2 गार्ड तैनात असणार. दुबार आणि बोगस मतदार ओळखून कारवाई करण्याचा इशारा. मनसे सरचिटणीस नयन कदमांची माहिती. नवी मुंबईच्या विमानतळाला भविष्यात दिबा पाटील यांचं नाव देणार. भविष्यातील तिसरी मुंबई पनवेल असणार. पनवेलमधील मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. नवी मुंबई बिल्डरांच्या घशात घालण्याचा काहींचा डाव होता. आम्हाला खेटू नका, आमचे हात साफ. गणेश नाईकांचा शिंदेंवर पलटवार. नादाला लागाल तर तुम्हाला तुमची जागा दाखवू. गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय. नवी मुंबई ठाण्याचं राजकारण सध्या गणेश नाईक गाजवतायत. फडणवीसांना हवं तेच गणेश नाईक बोलतायत. संजय राऊत यांची प्रतिक्रिया. काही काळ सोडला तर सत्ता फडणवीसांकडे होती, तेव्हा नाशिकसाठी का काही केलं नाही. अविनाश जाधवांचा सवाल. तर पक्ष संपवला म्हणून बाळासाहेब फडणवीसांना आशीर्वाद का देतील. जाधवांची टीका. नागपुरात हजारो ज्येष्ठ नागरिक मतदानाला मुकण्याची शक्यता. 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना घरून मतदानाची सुविधा नाही. ज्येष्ठांसाठी लोकसभा विधानसभेवेळी घरून मतदानाची सुविधा होती. राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा. जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ. 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत निवडणुका पूर्ण करण्याचे कोर्टाचे निर्देश. निवडणुकीसाठी आम्ही सज्ज, आमची तयारी पूर्ण झाली. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची पत्रकार परिषदेत माहिती. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत आज प्रचाराचा शेवटचा दिवस. सायंकाळी तोफा थंडावणार. 15 तारखेला मतदान तर 16 तारखेला निकालाचं चित्र स्पष्ट होईल. मुख्यमंत्री फडणवीसांचा आज नागपुरात रोड शो. मुख्यमंत्री स्वतः बाईक चालवत रोड शो मध्ये सहभागी होणार. भारत माता चौक ते महाल परिसर रोड शो असणार. आमच्या वाकड्यात जाणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. पुण्यात अजित पवारांचा विरोधकांना इशारा. कायदा मोडणार नाही, आचारसंहितेचा भंग करणार नाही. मला हलक्यात घेऊ नका, मी पण मोठ्या काकाचा पुतणा आहे. अजित पवारांचं वक्तव्य. सत्ता आल्यावर प्रशासक असताना झालेल्या कामांची चौकशी करणार. सागर नाईक यांची माहिती. तर एकनाथ शिंदेंचे महापौर पदाचं स्वप्न भंग करू. सागर नाईक यांचं वक्तव्य. परभणीत भाजपनं युती तोडली पाहिजे. परभणीत शिवसेनेचा स्ट्राईक रेट जास्त. उदय सामंतांचं वक्तव्य. असली कमळ निवडून देणार की नकली कमळ निवडून देणार. साईनगरात काही लोक डबल ढोलकी वाजवणारे येऊन राहिले. भाजप खासदार अनिल बोंडे यांची नाव न घेता भाजप नेत्या नवनीत राणांवर टीका. भाजप मोठा पक्ष, कोणत्या पक्षांच्या कोबड्यांची गरज नाहीये. काही नेते आमच्या सोबत राहतात आणि घरातील लोकांसाठी मतं मागतात. नवनीत राणांचं नाव न घेता पोटेंची टीका. भाजपला महापौर पदासाठी कोणा पक्षाची गरज नाही. पोटेंचं वक्तव्य. मुलींचं तिकीट कापल्याने युनुस शेख यांचा भर सभेत जितेंद्र आव्हाडांना थेट इशारा. या जितेंद्र आव्हाडांना विधानसभेवेळी पाया पडायला भाग पाडलं होतं. युनुस शेख यांचं वक्तव्य. इंडस्ट्रियल हब असल्यानं राष्ट्रवादीचा पिंपरीत इंटरेस्ट. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पिंपरी चिंचवडला टार्गेट. पडळकरांचा हल्लाबोल. बच्चू कडूंचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंवर गंभीर आरोप. खाणी आणि ट्रकचे सर्व पुरावे मतमोजणी नंतर जाहीर करण्याचा इशारा. आय लव्ह मोहम्मदवाल्यांना पाकिस्तानातच पाठवायचंय. तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, फक्त मला कॉल करा. नितेश राणेंची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरच्या सभेतून ओबीसींची मुस्लिम मतदारांना त्रास देणाऱ्या घटना, कायद्यांवर टीका. विरोधकांना यशस्वी होऊ देऊ नका. ओबीसींकडून एमआयएम उमेदवारांच्या विजयाचा विश्वास व्यक्त.
छत्रपती संभाजीनगरमधून एमएमचा सुपडा साफ झाल्यास मी स्वतःची दाढी काढणार, अन्यथा एकनाथ शिंदेंनी त्यांची दाढी काढावी. इम्तियाज जलील यांच्याकडून शिंदेंच्या सुपडा साफला थेट आव्हान. अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये भाजप एमआयएम युतीचा दुसरा अंक. एमआयएमकडून स्वीकृत नगरसेवकपदी भाजपचे माजी नगराध्यक्षचे पुत्र जितेन बरेठिया यांची निवड. अकोला जिल्ह्यात अकोटनंतर हिवरखेड नगरपालिकेत अभद्र युती. काँग्रेसचे नेते चामशील भोपळे शिंदेंच्या शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक. भोपळे हे काँग्रेसचे माजी तेल्हारा तालुकाध्यक्ष. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रभाग 8 मधून पराभूत. काँग्रेसचा राजीनामा न देताही त्यांना शिंदेंच्या शिवसेनेने निवडले स्वीकृत नगरसेवक म्हणून. नागपूर पालिका निवडणुकीत अपात्र उमेदवारांचा अर्ज स्वीकृत केल्याचा प्रकार. 4 अपत्यांच्या ऐसलेल्या उमेदवार महिलेचा अर्ज स्वीकृत केल्याने खळबळ.